माझी आई एक दीड महिन्यापूर्वी वारली. 90 वर्षाच्या पुढचं वय होतं, आम्हाला माहीत नव्हतं, कारण माझा बर्थ डेट माहिती नाही. त्याच्यामुळे आईच्या वाचनाचा काही प्रश्नच येत नाही. कारण आमचा बर्थडे ज्या दिवशी शाळेत गेलो त्या दिवशीची डेट आहे आमची लागलेली आहे. आणि आई सांगायची माझा जन्म हा दसरा आणि दिवाळीच्या मध्ये झालेला आहे. आता जूनमध्ये दसरा दिवाळी तर असू शकत नाही, पण रेकॉर्डला माझी मात्र डेट जूनची आहे. त्याच्यामुळे आईचं काही माहीत नव्हतं. आणि आईचा का जे काय आम्ही आहोत, मी माझे दोन्ही बंधू, आमचं कुटुंब आई वडिलांमुळे आहोत, त्यांच्या संस्कारामुळे आहे, त्यांच्या भविष्य बघण्याच्या दृष्टिकोनातून फोरसाइटेडमुळे आहोत. त्यावेळेस आम्ही विचारला केला की हे जे कर्मकांड आहेत 10वा 12वा 13वा करायचा करणं योग्य नाही. हे आम्ही मानलं, आम्ही ते केलं नाही. आम्ही सांगितलं की आम्ही ते करणार नाही. त्याचं कारण एवढंच होतं की जिवंत असताना आपल्या आईची सेवा करा, तिथं मान द्या. त्याच्यानंतर आपण त्यांच्या अस्थी उचलणार, त्या गंगेत टाकणार किंवा कुठे नदीत टाकणार, त्याच्यामुळे ते पाणी प्रदूषित करणार. त्या प्रदूषित झालेल्या पाण्यामुळे जलाचर त्यांचा मृत्यू पावणार. म्हणजे तुमच्या एका ऍक्शनमुळे तुमचा क्लायमेट जो आहे, एन्व्हायरमेंट आहे, ते पोल्यूट होणार, कोणाला तरी डेथ येणार. हे योग्य? मग आम्ही केलं की त्या अस्थी आहेत, आम्ही तिथे एक वडाचं झाड लावलं, त्या वडाच्या झाडामध्ये अस्थी टाकल्या आणि ते वडाचं धाव वाढत राहील, आम्हाला आठवण येत राहील, सावली पण देईल. म्हणजे आजच्या डेटला क्लायमेटच्या बाबतीत आपण जे बोलतो की एवढी हीट वाढली, पाऊस व्यवस्थित येत नाही, याची ऍक्शन सोपी आहे. प्रत्येकाने एका माणसाच्या पाठीमागे एक झाड जर मोठं लावलं तर एका वर्षात 150 कोटी झाडं होतील आपले. मग काय म्हणणार, नाही आम्ही शासनाने 33 कोटी घ्या, 33,000 कोटी घ्या. शासन याच्यामध्ये समाज आहे, तुम्हाला आणि मला गरज आहे. स्वतः फक्त आपल्या कुटुंबात 5 माणसं आहेत, 5 झाडं दरवर्षी लावायची, बाकी काहीच करायचं नाही. कुठं लावायची? घरासमोर लावा, अंगणात लावा, शेतावर लावा, रोडच्या बाजूला लावा, भरपूर जागा, काही प्रॉब्लेम नाही. घाटाच्या बाजूला लावा, हे घाट आहेत, कधी काळी इथं झाडं होती? विचारा आपल्या पूर्वजांना. आता काय विचार करा. त्यावेळेस कदाचित उन्हाळ्यामध्ये त्या झाडाखाली लोक झोपत असतील, बघत असतील, पाणी पित असतील. आज तुम्ही झोपू शकता का इथं? विकास म्हणजे फक्त रोड्स नव्हे, विकास म्हणजे फक्त बिल्डिंग नव्हे, विकास म्हणजे फक्त जीडीपी नव्हे, पैसा नव्हे. विकास म्हणजे नैतिक विकास. तुमचा माणूस म्हणून तुमची उंची किती, विचारसरणी किती, त्या लेवलला त्यांची बौद्धिक क्षमता, ज्या प्रथा जे चालू आहे त्याला क्वेश्चन करण्याची ताकद असणं म्हणजे बौद्धिक नैतिकता, ती आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि दुसरी कृतीची नैतिकता, कृती त्याच्यावरती करता आली पाहिजे. हे जर आपण करू शकलो तर निश्चितच आपल्याला आपला समाज पुढे जायला दिसेल.